नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसं काय? आता माझ्या बाबतीत सांगायचं गेलं ना, मी त्या लोकांमधनं नाही आहे की सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरणार आणि त्यातल्या त्यात मी घरी आले म्हणजे तर विषय संपला. आज आहे एकादशी, तर मम्माने बनवला होता साबुदाणा आणि मला फ्रीजमध्ये एक स्पेशल गोष्ट दिसली, कच्ची कैरी. कच्ची कैरी माझा जीव की प्राण आहे आणि त्याच्यासोबत जर मीठ, लाल तिखट मिक्स करून असेल ना, तर मग बस विषय संपला. म्हणजे इतकी भारी लागते ती आणि आंबट, गोड, बापरे! तसं तर मला आवळा, चिंच, लिंबू, आमसूल, कौड ह्या सगळ्या आंबट गोष्टी आवडतात, पण त्या सगळ्यांपेक्षा जास्त टॉपमध्ये ना ही आहे कैरी. इतकी भारी असते की बस. पोटपूजा करून झाली, आता लावूया मस्त कूलर आणि उघडूया आपलं दुकान. मला ना असं वाटतंय की मी ना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांवर आहे, म्हणजे इतकं छान कूलर, बाहेर इतकं ऊन पडतंय आणि त्यातल्या त्यात फक्त कमी आहे ती वॉटरमेलनची. घरी असलं ना वेळ कुठे जातो कळतच नाही. लगेच संध्याकाळ झाली, पुन्हा चहाची वेळ झाली. आता बाहेर किती पण ऊन जास्त पडत असेल ना, पण घरी ती उकळलेली गरमागरम चहा पाहिजेच असते. आमचे पिल्ले ना ॲनिमल्स नाही, ह्युमन्सच आहे. म्हणजे आम्ही जे खातो पितो ना ते सगळं पाहिजे असतं त्यांना. आता हे नखं पण त्याच्यासाठीच चालू होते. एक तर मला चहा पिऊ दे, नाही तर मी तुला पण पिऊ देणार आणि सांडून टाकेल. संध्याकाळी इन्स्टामार्टवरनं काही ग्रॉसरी मागवली होती. आता आपल्याला याच्यात काही पण येऊ दे, आपल्याला याच्याशी काही घेणं नाही. याच्यात फक्त आपल्या गरजेची एक गोष्ट आहे, ती आपल्याला शोधून काढायची आहे. बाकीचं सगळं सामान बाजूला काढून आपल्या आवडीची गोष्ट काढली, ती म्हणजे ती आईस्क्रीम. आईस्क्रीम नाही, कुल्फी होते. आणि मला माहिती नाही यार, इतकं जास्त माझं पेशन्स का चेक करत होते, इतकी जास्त कोण पॅकिंग करतं. आणि त्यातल्या त्यात ती इतकी मेल्ट होती ती कुल्फी आणि मला खोलण्यामध्येच इतका जास्त वेळ चालू होता. पण नंतर ना ते वर्थ होतं, कारण की त्याची टेस्ट आहे ना खूप भारी होती. जर तुम्ही भद्रा मारुतीचा प्रसाद खाल्ला असाल तशी.